माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मैदानो बिहार विधानसभेच्या निवडणुका पुढच्या महिन्यात 6 नोव्हेंबरला सुरू होणार आहेत आणि 14 नोव्हेंबरला याचे परिणाम लागणार आहेत। यावेळी बिहारवर संपूर्ण देशाची नजर आहे, कारण आतापर्यंत असं म्हणलं जायचं की दिल्लीत जाण्याचा रस्ता लखनौतून जातो, म्हणजे केंद्रात जर तुम्हाला सत्ता स्थापन करायची असेल तर पहिल्यांदा उत्तर प्रदेश जिंकावं लागतं। पण आज मोदींसाठी अशी समीकरणं बसली आहेत की त्यांच्या सरकारचं भवितव्य बिहारमध्ये निश्चित होणार आहे। त्यामुळे बीजेपीसाठी ही विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि फक्त स्वतःच्या पक्षालाच नाही तर नितीश कुमार आणि चिराग पासवान या दोघांच्या पक्षांनाही जिंकवून आणायचं, कारण या दोघांशिवाय केंद्रात मोदींची सरकार टिकणं अशक्य। पण यासोबतच आपल्या पक्षाचीही ताकद बिहारमध्ये वाढवायची आहे। मागच्या वेळी जास्त आमदार असतानाही बिहारचं मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना देऊ केलं होतं, पण प्रत्येक वेळी हे जमणार नाही आणि जर केंद्रातली सत्ता राखत बिहारमध्ये बीजेपीचा मुख्यमंत्री बसवायचा असेल तर एक रणनीतिकार, अनुभवी आणि चाणक्य व्यक्ती तुमच्या पक्षात असणं गरजेचं असतं। बीजेपीमध्ये असे अनेक रणनीतिकार आहेत, पण अमित शहांची बरोबरी कोणीच करू शकत नाही आणि शहा बिहारमध्ये ॲक्टिव्ह झालेत। एनडीएत ज्या प्रकारे जागा वाटप करण्यात आलं आहे त्याला पाहून 100% खात्री पटली आहे की अमित शहांशिवाय हे दुसरं कोणीच करू शकत नाही। जागा वाटपाचा जो फॉर्म्युला सेट करण्यात आला आहे त्यात शहांनी कोणती रणनीती आखली आहे आणि बीजेपीच्या हिस्स्याला ज्या जागांचा आकडा आला आहे तो का महत्त्वाचा आहे हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा बिहारच्या राजनैतिक समीकरणांना समजून घेणं अति आवश्यक आहे, कारण याच समीकरणांचा वापर करून यावेळी बीजेपीची केंद्रातली सत्ता न जाता नितीश कुमार यांना नाराज न करता अमित शहा बिहारमध्ये बीजेपीचा पहिला मुख्यमंत्री बसवू शकतात। बिहारमध्ये सध्या प्रमुख 4 खेळाडू आहेत। यात पहिली बीजेपी, दुसरे नितीश कुमार, तिसरे लालू यादव आणि चौथे चिराग पासवान। यामध्ये काँग्रेस नाही आहे, कारण त्यांचा वोट बँक लालू यादव यांनी पूर्णपणे कधीच गिळंकृत करून टाकला। त्यामुळे काँग्रेसला मागच्या 3 निवडणुका झाल्यात 25 जागाही निवडून आणणं अवघड झालं। अशावेळी त्यांच्याशिवाय सरकार स्थापन करणं पक्षांसाठी शक्य आहे। याशिवाय प्रशांत किशोर यांनाही मी एक मजबूत खेळाडू मानत होतो। ज्या प्रकारे त्यांनी बिहारमध्ये यात्रा काढत नवीन राजकारण करण्याचं वचन दिलं, त्यावरून वाटलं की कदाचित बीजेपी आणि एकंदरीत एनडीएला ते नुकसान पोचवू शकतात। पण 2 दिवसांपूर्वी त्यांनी घोषणा केली की स्वतः प्रशांत किशोर हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाही आहेत आणि यावरून मला खात्री पटली आहे की जनसुराज हा पक्ष 1 किंवा 2 जागा जिंकणंही त्यांच्यासाठी अवघड झालं आहे। म्हणजे एकंदरीत JDU, BJP, LJP आणि RJD या पक्षांमध्ये स्पर्धा असणार आहे आणि यापैकी 3 पक्ष सत्तेत असतील, 2 पक्षांनी सत्ता स्थापन करता येणार नाही अशी समीकरणं, असा डाव अमित शहांनी आखलाय आणि यात राहुल गांधींनी सुद्धा कळत नकळत अमित शहांची मदत केली आहे। बिहारमध्ये लालू यादव आणि नितीश कुमार यांची स्वतःची एक वोट बँक आहे। लालू यादव यांच्या मागे ओबीसी, ज्यात विशेष करून यादव जे बिहारच्या लोकसंख्येत एकूण 14.5% इतकी भागीदारी ठेवतात आणि या वोट बँकला नुकसान पोहोचवणं बीजेपी काय कुठल्याच पक्षासाठी जवळजवळ अशक्यच आहे, कारण लालूंचे मतदार त्यांच्याप्रमाणेच मंदबुद्धी आहेत। याचं उदाहरण म्हणून हा व्हिडिओ एकदा पहा। मेट्रो टेट्रो हमरा ना चढ़ेला, टेम्पू साइकिल बहुत बढ़िया है, लालूए के राज बढ़िया आले हमरा ला। हाँ, और आरजेडी जिंदाबाद, वही अबरी आई तो बा, ठीक ना, ओकरा अलावा कोई नहीं तो तोरो पता हो तो बा। आता तुम्हीच मला सांगा, जगाच्या पाठीवर कधी असा व्यक्ती पाहिलाय जो म्हणेल की मला विकास नको, गरिबीच चांगली? पण लालूंचा बिहारमध्ये असा करिश्मा आहे की त्यांचे मतदार सायकलनी जायला तयार आहेत, पण मोदींची मेट्रो नको आणि अशांना समजावणं अशक्य आहे आणि समजवायला जाणं म्हणजे स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतल्यासारखं आहे। कुठलाही शिकलेला व्यक्ती लालूंसारख्या भ्रष्ट नेत्याला कधीच मतदान करू शकत नाही, ज्याचे आरोप न्यायालयात सिद्ध झालेत, जो नेता जामिनावर बाहेर आहे। पण अशांची बिहारमध्ये एक वोट बँक आहे। दुसऱ्या बाजूला नितीश कुमारांना कुशवाहा, कुर्मे आणि अशा अनेक छोट्या जातींचं समर्थन आहे, ज्या अतिमागास वर्गामध्ये येतात आणि एकूण राज्याच्या लोकसंख्येत 36% हिस्सेदारी यांची आहे। यासोबतच महिलांमध्ये नितीश कुमार फार जास्त प्रसिद्ध आहेत, कारण त्याने बिहारमध्ये दारूबंदी करून ठेवली
बंदी म्हणजे पूर्णपणे दारू बंद नाही आहे, काळा बाजार होतोच, पण त्यामुळे दारूची किंमतही वाढली आहे. जो व्यक्ती पूर्वी रोज दारू पिऊन घरी महिलांसोबत हिंसा करत असेल, तो वाढलेल्या किमतीमुळे आठवड्यातून एकदा पितो. त्यामुळे तो व्यक्ती कामालाही जायला लागला आहे आणि घरात महिलांनाही शांती मिळाली. BJPकडे 15% उच्च जातींचं वोट बँक आहे, ज्यातला बहुतांश भाग BJPकडेच राहणार आहे. वरून नरेंद्र मोदींचा सुप्रसिद्ध चेहरा, योजनांचं भंडार, त्यामुळे OBC, ST, ST समाजातली लोकही BJPकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे BJP 2015ची एक निवडणूक सोडली तर 2010 पासून 70 जागांच्या खाली कधी आलीच नाही आहे. सोबतच दलितांना आपल्याकडे खेचण्यासाठी अमित शहांनी यावेळी चिराग पासवान यांना किंग मेकरची भूमिका दिली. 2020ला चिराग पासवान स्वतंत्र मैदानात उतरले होते. त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली असेल, पण 135 जागांवर उमेदवार देऊन त्यांनी नितीश कुमार यांना धुळीस मिळवलं होतं. 2015ला 71 जागांवरून 2020ला 43 जागांवर नितीश कुमार येऊन आदळले गेले. BJPने 74 जागा जिंकल्या, पण बहुमताचा आकडा बिहारमध्ये 122 आहे आणि तो आकडा मिळवण्यासाठी नितीश कुमार यांना इच्छा नसतानाही RJD सोबत जावं लागलं. नंतर ते परत BJPकडे आले, सत्ता पालट झालं, हे वेगळी गोष्ट आहे. पण चिराग पासवान यांनी त्या निवडणुकीत आपण किती शक्तिशाली आहोत हे दाखवून दिलं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत 5 जागाच त्यांनी बिहारमध्ये लढवल्या होत्या. त्यात 100% स्ट्राईक रेट ठेवत 5ही जागा जिंकवून दाखवल्या. वरून नरेंद्र मोदींचाही चिराग पासवान यांच्यावर खूप विश्वास आहे. चिराग पासवान सुद्धा वारंवार हे सांगत असतात की मी माझ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हनुमान आहे. पण याच चिराग पासवान यांची नितीश कुमार यांच्यासोबत कट्टर शत्रुता आहे आणि याच शत्रुतेचा वापर करून अमित शहा BJPचा मुख्यमंत्री बिहारमध्ये बसवतील. बिहारच्या विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. बहुमताचा आकडा 122 आहे आणि NDAच्या जागा वाटपात BJPला 101, JDUला 101 आणि चिराग पासवान यांचा पक्ष LJP याला 29 आणि जे 2 छोटे पक्ष आहेत RLM आणि HM यांना 6 जागा देण्यात आल्या. या आकड्यांमध्ये अमित शहांनी अनेकांचे गळे पकडले. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना आणि BJPमध्ये मोठा भाऊ लहान भाऊ हा फॉर्म्युला चालायचा, ज्या शिवसेना नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असायची. पण 2014 नंतर हे समीकरण पूर्णपणे बदललं, कारण शिवसेनेचेही आमदार आणि खासदार मोदींच्या कामावर आणि नावावर जिंकून यायला लागले. त्यामुळे BJPला हे छोट्या भावाची भूमिका अजिबात स्वीकार नव्हती आणि तीच परिस्थिती बिहारमध्येही 2014 नंतर झाली. इथे नितीश कुमार मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेत. 2014 नंतर समीकरणं बदलली असतील, पण त्यांनी मोठ्या भावाची भूमिका मात्र अजिबात सोडली नाही. एक जागा तर एक, पण BJPपेक्षा आम्ही अधिकच जागा लढणार ही त्यांची नेहमीची जिद्द राहिली. पण यावेळी अमित शहांनी केंद्रात नितीश कुमारांची गरज असतानाही बिहारमध्ये तुमचे नखरे सहन केले जाणार नाहीत हे स्पष्टपणे सांगून टाकलं. तुमच्यापेक्षा जास्त नाही तर नाही, पण तुमच्या एवढ्या जागा आम्हालाही पाहिजेत हे ठामपणे शहांनी सांगितलं आणि याच्यासमोर नितीश कुमारांनाही शेवटी झुकावंच लागलं. यातून अमित शहांनी कसा गेम केलाय हे आता समजून घ्या. मागच्या वेळी BJPने 2020च्या निवडणुकीत 110 जागा लढवून 74 जागा जिंकल्या होत्या. JDUने 43, पण यावेळी चिराग पासवान सोबत आहेत तर मतांमध्ये दुभागणी होणार नाही. आणि जर यावरून आपण एक अंदाजा लावला की 101 मधून BJP जर 90 जागा जिंकली आणि नितीश कुमार यांची JDU 50 तर दोघांची टोटल 140 इतकी होते. म्हणजे 122 या बहुमताच्या आकड्यापेक्षा 18चे जास्त आमदार. पण जर दुसऱ्या बाजूला चिराग पासवान यांची LJP 29 जागांपैकी 22-23 जागा जर जिंकली तर हे आमदारसुद्धा BJPचेच म्हणून मानले जातील. म्हणजे BJPचे टोटल 110 पर्यंत जाते आणि 2 छोटे पक्ष 5 जागा जिंकतील म्हणजे 115. आणि जर नितीश कुमार यांना बाजूला ठेवलं तर बहुमत मिळवण्यासाठी फक्त 7 आमदारांची अजून NDAला गरज लागेल. यासोबतच चिराग पासवान यांचे 20 आमदार असतील तर नितीश कुमार कधीच दुसऱ्या बाजूला पलटी मारूच शकणार नाही, कारण त्यांच्या आमदारांची टोटल पकडून विरोधकांचे सगळे आमदार मिळवले तर 128 इतका आकडा जातो.
हा आकडा बहुमताच्या पलीकडे आहे. पण मागच्या वेळी 2020च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे 11 आमदार आले होते आणि या निवडणुकीतही कम्युनिस्ट पक्ष मजबूत आहे. आणि नितीश कुमार यांना पलटी मारायची असेल तर कम्युनिस्टांनाही सोबत सरकारमध्ये घ्यावं लागेल आणि हे नितीश कुमारांसाठी फार अवघड आहे. आणि समजा तरीही त्यांनी पलटी मारण्याचा निर्णय घेतला तर एकनाथ शिंदेंप्रमाणेच JDUमध्येही एक नेता अमित शहा तयार करतील जो पक्षाला 2 भागांमध्ये विभागून टाकेल. कारण JDUच्या नेत्यांना केंद्रातलं मंत्रिपद हवी आहेत. त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे माहिती आहे की 2024 सारखा तुक्का पुन्हा एकदा लागणार नाही आहे आणि बिहारमध्ये जर आपण BJP सोबत गेलो नाही तर केंद्रातही सत्ता राहणार नाही. आणि मोदी जर पंतप्रधान पदावरून पायउतार झाले तर मध्यावधी निवडणुका होणार आणि त्या निवडणुकीत मोदींची लाट येणं अटल आहे. मागच्या वेळी निवडणुकीत ज्या लोकांनी मतदान केलं नाही त्यांना पश्चाताप होतोय. याचे परिणाम आपण हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये पाहिलं आहे. हे JDUच्या नेत्यांनाही चांगलं कळतं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना ते कधीच पलटी मारू देणार नाहीत. आणि म्हणूनच मी म्हणतोय की चिराग पासवान यांना 29 जागा देऊन अमित शहांनी मोठी खेळी केली आणि हे समीकरणं राहिले तर अमित शहा नक्कीच निवडणुकीनंतर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला सांगणारच आहे. वरून नितीश कुमार यांची तब्येतही काही चांगली आता राहिली नाही आहे. यासोबतच राहुल गांधी अगदी काळजीपूर्वक तेजस्वी यादव यांचा गेम करण्याची तयारी करत आहेत. ज्या नेत्यांनी आजपर्यंत बिहारींचा अपमान केला असेल त्यात MK स्टालिन, रेवनाथ रेड्डी, पंजाबचे काँग्रेसचे नेते चन्नी यांना भाषण करण्यासाठी बिहारमध्ये घेऊन आले. MK स्टालिन यांनी तर तमिळ भाषेत बिहारमध्ये भाषण केलं आणि याचा फटका तेजस्वी यादव यांना मोठा बसणार आहे. आणि काँग्रेसला हेच हवं आहे कारण त्यांचा वोट बँक RJDने आपल्याकडे घेतला आहे आणि जोपर्यंत RJD उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत बिहारसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसचा उदय होणार नाही. आणि हेच राहुल गांधींचं लॉंग टर्म विजन आहे. याचा कळत नकळत BJPला सुद्धा फायदा पोहोचतोय. एकूणच शहांची रणनीती, सध्याची परिस्थिती आणि लोकांची भावना पाहता असं वाटतंय की BJP पहिल्यांदा आपला मुख्यमंत्री बिहारमध्ये बसवू शकते जर शहांची खरंच यावेळी इच्छा असेल. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.